पुढची बातमी. जिथे ठाकरेंकडून रामरक्षा पठण तिथेच भाजपकडून महायज्ञ केला जाणार आहे. नागपूरमध्ये धार्मिक मुद्द्यावर राजकारण तापणार असं आता दिसतंय. ज्या ठिकाणी नागपूरमध्ये ज्या मंदिरात ठाकरेंकडून रामरक्षा पठण अर्थात तसं आंदोलन केलं जाणार आहे त्याच ठिकाणी भाजपकडून महायज्ञ करणार असल्याचं म्हटलं गेलेलं आहे. एकंदरीत या धार्मिक मुद्द्यावरून राजकारण नागपूरमधलं तापणार असं दिसतंय. केदारनाथ मंदिरामध्ये घोटाळा झालेला आहे. इतर अनेक मंदिरांचे घोटाळे समोर आलेले आहेत आणि रामरक्षा आंदोलनातून आम्ही लोकांना जागं करतो की ढोंगी हिंदुत्ववाद आता संपला पाहिजे. ढोंगी हिंदुत्ववाद यांच्यापेक्षा प्रखर हिंदुत्ववादी आम्ही आहोत. बलिदान केलं आणि त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 18 तारखेला 4:30 वाजता नागपुरामध्ये हे आंदोलन होईल. त्याला आम्ही आंदोलन म्हणत नाही, त्याला आम्ही एक जागरूकता आणण्याचं काम आम्ही करतो. राजकीय वादन होण्याचं कारणच नाही, काहून का हा कार्यक्रम आमचा 1 महिना 2 महिन्यापूर्वी ठरलेला आहे आणि ते रामरक्षा नाही आहे, ठाकरे रक्षा आहे. आणि ज्या ठाकरे रक्षा करून राहिले, ज्यांनी संपूर्ण संपून टाकलं, त्यांनी धोका दिला फडणवीस साहेबाला 19मध्ये आणि ते आज संपून गेले म्हणून ते आपलं कसं तरी जीव वाचवण्यासाठी सर्व फिरून राहिले. त्याची काय रामरक्षा नाही. ज्या रामाला हिंदूला सेवा देतात त्यांची कशाची रामरक्षा आहे.